नमस्कार. भारताच्या आधुनिक इतिहासाचा विचार केला तर 1970चं दशक हे खऱ्या अर्थाने एका रोलर कोस्टरसारखं होतं. आजच्या आपल्या या विश्लेषणात आपण याच एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि वेगाने घडामोडी बदलणाऱ्या दशकाचा मागोवा घेणार आहोत. उपलब्ध ऐतिहासिक नोंदींच्या आधारे 1971 ते 1980 या काळात राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक पातळीवर नक्की काय उलथापालथ झाली हे आपण समजून घेणार आहोत. आजच्या या प्रवासात आपण नेमके कोणते टप्पे पाहणार आहोत तर सर्वात आधी 1971चं युद्ध, त्यानंतर पोखरण चाचणी आणि सिक्कीमचा मुद्दा, मग देशांतर्गत राजकारणाला हादरवून सोडणारी राष्ट्रीय आणीबाणी, त्यातून झालेला जनता पक्षाचा उदय आणि शेवटी पुन्हा एकदा 1980च्या निवडणुका. थोडक्यात सांगायचं तर अवघ्या 10 वर्षांच्या या कालखंडात भारताने काय काय पाहिलं नाही. सुरुवातीला मोठ्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि युद्ध, त्यानंतर लगेचच देशांतर्गत पातळीवर लोकशाहीचं निलंबन आणि पाठोपाठ आलेली राजकीय अस्थिरता. हा संपूर्ण घटनाक्रम खरोखरच थक्क करणारा आहे. चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. 1971चं युद्ध, बाह्य विजय आणि बदलत्या सीमा. 1970चं दशक सुरू होताच म्हणजे 1971मध्ये भारतीय उपखंडात एक फार मोठी भौगोलिक आणि राजकीय उलथापालथ झाली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक मोठं युद्ध झालं आणि यातूनच जागतिक नकाशावर एका नवीन स्वतंत्र देशाची निर्मिती झाली, बांगलादेश. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही भारतासाठी एक अतिशय मोठी घडामोड होती. आता उपलब्ध ऐतिहासिक नोंदी आपण पाहिल्या तर त्यात एक गोष्ट ठळकपणे नमूद केलेली आढळते, ती म्हणजे तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचं नेतृत्व. या अत्यंत नाजूक आणि आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी जे कणखर नेतृत्व दाखवलं त्याचा या युद्धात आणि स्वतंत्र बांगलादेशाच्या निर्मितीत अतिशय महत्त्वाचा वाटा मानला जातो. यानंतर वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या टप्प्याकडे, पोखरण चाचणी आणि सिक्कीम, भारताची सामरिक क्षमता आणि प्रादेशिक एकात्मता. 1971च्या युद्धानंतर भारताने आपले लक्ष सामरिक क्षमतेकडे केंद्रित केले. अणुऊर्जेचा शांततेच्या कारणांसाठी वापर करण्याचं देशाचं धोरण होतं. याच धोरणाचा एक भाग म्हणून 1974मध्ये एक ऐतिहासिक पाऊल उचलले गेलं. राजस्थानच्या पोखरणमध्ये भारताने आपली पहिली जमिनीखालची यशस्वी अणुचाचणी केली. जगात भारताच्या तांत्रिक आणि वैज्ञानिक क्षमतेची दखल घेतली गेली. आणि या अणुचाचणीनंतर लगेचच पुढच्याच वर्षी म्हणजे 1975मध्ये देशांतर्गत पातळीवर आणखी एक मोठी घटना घडली. सिक्कीमच्या जनतेनं भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने स्पष्ट मतदान केलं. या प्रक्रियेतून सिक्कीमला अधिकृतरित्या राज्याचा दर्जा मिळाला. हा भारताच्या अखंडतेच्या आणि प्रादेशिक एकात्मतेच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय होता. पण याच काळात देशाच्या राजकारणाने एक अनपेक्षित वळण घेतलं. आपला तिसरा टप्पा आहे राष्ट्रीय आणीबाणी, ज्याला आपण लोकशाहीचे निलंबन असंही म्हणू शकतो. 1975च्या उत्तरार्धात शासनाने संविधानातील आणीबाणीविषयक तरतुदींचा वापर करून देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू केली. आता याचा नेमका अर्थ काय होता तर याचा सर्वात मोठा आणि थेट परिणाम असा झाला की सर्व भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क काही काळासाठी पूर्णपणे स्थगित करण्यात आले. ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातील खरोखरच एक अभूतपूर्व आणि मोठी घटना होती. ऐतिहासिक संदर्भ या काळाकडे अगदी वस्तुनिष्ठपणे पाहतात. या काळाचे 2 अगदी भिन्न पैलू होते. एका बाजूला असं म्हटलं जातं की आणीबाणीमुळे प्रशासकीय व्यवस्थेत एक प्रकारची कडक शिस्त आली, पण दुसऱ्या बाजूला याच प्रक्रियेमुळे मानवी हक्कांवर आणि नागरिकांच्या स्वातंत्र्यावर मोठ्या प्रमाणावर बंधने आली. हा काळ लोकशाहीतील एका मोठ्या द्वंद्वाचा काळ होता. मूलभूत अधिकारांच्या निलंबनाचा हा अत्यंत कठीण काळ काही महिने नाही तर तब्बल 2 वर्ष चालला. संदर्भांनुसार 1975 पासून सुरू झालेली ही आणीबाणी 1977 पर्यंत कायम होती. जेव्हा देशात सार्वत्रिक निवडणुका घेण्याचा निर्णय झाला तेव्हाच ही आणीबाणी संपुष्टात आली. या आणीबाणीचा देशाच्या राजकारणावर काय परिणाम झाला हे आपण आपल्या चौथ्या टप्प्यात पाहू. जनता पक्षाचा उदय, राजकीय पडझड आणि विरोधकांची एकजूट. आणीबाणीच्या या 2 वर्षांच्या काळामुळे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं होतं. आणीबाणीच्या विरोधात सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एका नव्या जनता पक्षाची स्थापना केली. आणि जेव्हा 1977मध्ये निवडणुका झाल्या तेव्हा या नव्या विरोधी आघाडीने इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव केला. देशात प्रथमच असा मोठा सत्तापालट झाला होता. सत्तेचं पारडं फिरलं खरं, पण हे नवीन सरकार स्थिर राहू शकलं का तर नाही.
सुरुवातीला मोरारजी देसाई हे प्रधानमंत्री झाले, पण त्यांच्या सरकारमध्ये लवकरच अंतर्गत मतभेद उफाळून आले आणि ते सरकार कोसळलं. त्यानंतर चरण सिंग यांनी पदभार स्वीकारला, पण दुर्दैवाने त्यांचाही कार्यकाळ अगदीच अल्प ठरला. थोडक्यात सांगायचं तर ही नवीन आघाडी फार काळ टिकू शकली नाही. आणि ह्यात सततच्या राजकीय अस्थिरतेमुळे आपला पुढचा आणि शेवटचा टप्पा समोर येतो. 1980च्या निवडणुका, मूळ स्थितीकडे परत. जनता पक्षाच्या सरकारांना आपला कार्यकाळ पूर्ण न करता आल्याने देशात मोठी प्रशासकीय आणि राजकीय अस्थिरता निर्माण झाली. साहजिकच देशाला पुन्हा एकदा मतदानाकडे वळावं लागलं. परिणामी 1980मध्ये पुन्हा नव्याने सार्वत्रिक निवडणुका घेतल्या गेल्या. आणि या निवडणुकांचे निकाल खरोखरच धक्कादायक होते. अवघ्या 3 वर्षांपूर्वी ज्या पक्षाचा दारुण पराभव झाला होता, त्याच इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाने या निवडणुकीत निर्विवाद विजय मिळवला. पक्ष अतिशय यशस्वीरित्या पुन्हा सत्तेवर आला. राजकारणाचं हे चक्र खऱ्या अर्थाने पूर्ण फिरून पुन्हा मूळ जागी आलं होतं. आता आपण या पूर्ण दशकाकडे एका दृष्टिक्षेपात पाहूया. बदलांचा हा वेग खरंच थक्क करणारा आहे, नाही का? विचार करा, 1971चा तो मोठा बाह्य विजय, मग 1975मधील अधिकारांचा निलंबन, त्यानंतर 1977मधील अस्थिर युती सरकार आणि पुन्हा 1980मध्ये मूळ सत्ता संरचनेची वापसी. म्हणूनच आपण सुरुवातीला याला एक रोलर कोस्टर डिकेड असं म्हटलं होतं. आपलं हे विश्लेषण थांबवताना एक अत्यंत महत्त्वाचा विचार मला इथे मांडायचा आहे. एकाच दशकात घडलेल्या या टोकाच्या घडामोडी, एका बाजूला मोठे आंतरराष्ट्रीय विजय, तर दुसऱ्या बाजूला मूलभूत अधिकारांचं निलंबन आणि प्रचंड राजकीय अस्थिरता, या सगळ्याचे पडसाद आपल्या आजच्या आधुनिक राजकीय व्यवस्थेत आजही कसे उमटत आहेत यावर नक्की विचार करा. आजच्या